नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ स्वाति। तो चलिए रुक करते हैं आज की ताजा खबरों की ओर। ग्राम विकास की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाते हुए असदर अभियान का शुभारंभ 17 सितंबर 2025 से पूरे तालुका की ग्राम पंचायतों में किया जाएगा। यह अभियान 31 दिसंबर 2025 तक चलेगा और जनवरी 2026 में सभी ग्राम पंचायतों का मूल्यांकन किया जाएगा। मूल्यांकन के आधार पर उत्कृष्ट कार्य करने वाली 3 ग्राम पंचायतों को विशेष पुरस्कार दिए जाएंगे। प्रथम क्रमांक पर आने वाली ग्राम पंचायत को 15 लाख रुपए, द्वितीय को 12 लाख रुपए और तृतीय ग्राम पंचायत को नकद विशेष पुरस्कार प्रदान किया जाएगा। इसके अलावा 2 अतिरिक्त विशेष पुरस्कार भी रखे गए हैं। अभियान का मुख्य उद्देश्य है गांवों का सर्वांगीण विकास। इसमें पानी, स्वास्थ्य, शिक्षा, रोजगार, महिला एवं बाल विकास, सड़कें, स्वच्छ शौचालय जैसी मूलभूत सुविधाएं उपलब्ध कराना, सामाजिक सद्भाव बढ़ाना और लोक सहभागिता को प्रोत्साहित करना शामिल है। मुख्यमंत्री और ग्राम विकास मंत्री ने इस अभियान को ग्राम प्रगति का एक बड़ा माध्यम बताया है। जिला परिषद सांगली के अधिकारी गणों ने भी गांवों के सरपंचों से सक्रिय सहभाग की अपील की है। अभियान सुरू झालं, त्या अभियानामध्ये एक चळवळ तयार झाली। आता सोशल मीडिया आहे, त्यावेळी आम्हाला प्रिंट मीडिया सुटला तर कुठला आधारच नव्हता, तरी सुद्धा एवढा चळवळीचं वातावरण तयार झालं की सगळे राज्य हागणदारी मुक्त होऊन गेले। रात्रंदिवस कार्यक्रम असायचे, लोक हिरिरीने सहभागी व्हायचे। तसंच हे अभियान व्हावं अशी माननीय मंत्री महोदयांची इच्छा आहे, आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची इच्छा आहे। हे सगळं काम तुमच्या सहकार्याशिवाय होणार नाही पूर्ण। त्यामुळे पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की एकतर या अभियानाचं बेसिक काय अभियान आहे याची सुद्धा आपण व्यापक प्रसिद्धी द्यायला आम्हाला मदत करावी। त्याचबरोबर 90 दिवस हे अभियान चालणार आहे जवळपास। या 90 दिवसामध्ये गावोगावी जे काही चांगले कार्यक्रम होतील लोकोपयोगी, त्या कार्यक्रमाची सुद्धा जर आपण प्रसिद्धी दिली तर त्यानं सुद्धा वातावरण तयार व्हायला आम्हाला मदत होणार आहे। त्यातनं हेतू हा एकच आहे की तालुक्यातल्या खेड्यापाड्यामधल्या सगळ्या लोकांपर्यंत हे अभियान पोहोचावं। आणि ह्या अभियानामध्ये जी प्रश्नावली आहे, प्रत्येक गावाला मार्क द्यायची ती प्रश्नावली जी आहे ती खूप चांगली आहे। जे शासकीय योजना आहेत त्या तर राबवायच्याच आहेत, त्याच्यातली कामं प्रत्येक गाव किती करतंय, म्हणजे घरकुलं किती पूर्ण केली तुम्ही, जागा नसणाऱ्या माणसांना जागा किती उपलब्ध करून दिल्या, शौचालय किती बांधले, रस्त्याच्या सुविधा किती दिल्या, सांडपाण्याची व्यवस्था आहे का, कचऱ्याचं विलगीकरण करताय का, तो कचरा त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावताय का, ही सगळी बेसिक शासकीय योजनांची कामं आहेत। त्याच्याबरोबर सुद्धा मग तुम्ही श्रमदान किती केलं गावात, गावातल्या तरुणांना लोकांना एकत्र करून श्रमदान किती केलं, लोकसहभागातून लोकवर्गणीतून काही कामं केलीत का, म्हणजे केवळ शासकीय योजना नाही, त्याचा मागचा हेतू काय आहे की लोकांमध्ये गाव आपलं आहे, शासकीय सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्या आहेत, इमारती आपल्या आहेत, शाळा आपली आहे, अंगणवाडी आपली आहे, अशी भावना पुन्हा एकदा तयार करण्याची गरज शासनाला वाटते म्हणून या अभियानाने। तर दिनांक 17 सप्टेंबर म्हणजे परवाच्या दिवशी या अभियानाला ग्रामसभेद्वारे सुरुवात होणार आहे। माननीय पंतप्रधान महोदयांचा वाढदिवस आहे त्या दिवशी प्रत्येक गावामध्ये एक मोठी ग्रामसभा होणार आहे। त्या ग्रामसभेच्या माध्यमातून हे अभियान लोकांना आम्ही ऑलरेडी कार्यशाळा घेतलेली आहे, पण लोकांमध्ये एक वातावरण निर्मिती व्हावी। प्लस त्या दिवशी राज्यामध्ये मुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय काही गावांमध्ये भेट देऊन तिथून सुरुवात करणार आहे। तर मुख्यमंत्री महोदयांचं त्या दिवशीचं भाषण हे प्रत्येक गावामध्ये आपण लाईव्ह टेलिकास्ट देखील करणार आहोत, लोकांना शासनाचा हेतू समजावा, प्रेरणा मिळावी। आणि त्याचबरोबर त्या गावामध्ये एक प्रभात फेरी काढून गावामध्ये नियोजन करावं की गावामध्ये काय सुविधा आहेत, काय नाहीत, आपल्याला पुढच्या 90 दिवसामध्ये काय काम करायचं आहे, असं एक नियोजन करून परवाच्या दिवसापासून हे अभियान अत्यंत उत्साहामध्ये साजरं होत आहे। आपल्या जिल्ह्याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय विशालजी नरवाडे साहेब हे सुद्धा अत्यंत उत्साहाने या अभियानाची तयारी आमच्या सगळ्यांच्याकडून करून घेत आहे। म्हणजे प्रत्येक गावात काय, प्रत्येक दिवसाला काय नियोजन करायचं याचं सुद्धा प्लॅनिंग सध्या सुरू आहे। आणि आपला सांगली जिल्हा राज्याच्या कुठल्याही अभियानात कायम टॉपला असतो। तर माझी वसुंधरामध्ये बघितलं असेल की सगळं राज्य एका बाजूने, सांगली जिल्ह्याची बक्षीस एका बाजूने, तसं यामध्ये सुद्धा व्हायची शक्यता खूप चांगली आहे। कारण आपल्या जिल्ह्यामध्ये कामाचं कल्चर आहे, लोकप्रतिनिधी, समाजातले सगळे सामाजिक संस्था, पत्रकार सगळे मिळून चांगल्या कामासाठी एकत्र यायची आपली परंपरा आहे। तर या अभियानामध्ये सुद्धा आपण चांगलं काम करूया। साधारण तालुक्याला 3 बक्षीस आहेत, जिल्ह्याला प्रथम 3 येणाऱ्यांना 3 बक्षीस आहेत, विभागामध्ये पहिले 3 येणाऱ्यांना बक्षीस आहेत, आणि राज्यात पहिले 3 आहेत, त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं 5 कोटीचं बक्षीस आहे। इतक्या म्हणजे 290 कोटी रुपये केवळ बक्षिसासाठी शासनाने या अभियानासाठी ठेवलेले आहेत।
त्यामुळे प्रचंड मोठी बक्षीस असणारं अभियान आहे आणि प्रचंड कामाची मागणी करणारं अभियान आहे. म्हणजे केवळ काय तर जुजबी केल्याने नंबर आला असंही होणार नाही, कारण एकाच एक गाव आहेत आपल्याकडे सुद्धा. त्यामुळे या स्पर्धा तर आहे, स्पर्धेतनं चांगलं काम व्हावं. सगळ्या तालुक्यातल्या गावांनी चांगलं काम केलं तर तालुक्याचं चांगला परफॉर्मन्स, तालुक्याला सुद्धा बक्षीस आहेत त्यात. जिल्ह्यालाही चांगला, जिल्हा जो चांगलं काम करेल सरासरी सगळ्या ग्रामपंचायतीला ज्या जिल्ह्यात चांगली असतील त्या जिल्ह्याला सुद्धा बक्षीस आहे. तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सगळ्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना, सगळ्या सरपंच महोदयांना, सदस्यांना, सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्या सामाजिक संस्थांना, तरुण मंडळांना आणि पत्रकारांना सगळ्यांनाच माझी विनंती आणि आव्हान आहे की आपण सगळेजण तालुका म्हणून या अभियानामध्ये सहभागी होऊया. आणि आपल्या आटपाडी तालुक्यात सुद्धा खूप चांगलं काम यापूर्वी झालेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून सुद्धा आपण सगळेजण करूया अशी विनंती करतो. तुम्हाला काही शंका असतील